सत्यसाई सेवा संघटना पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने ही रथयात्रा आयोजित करण्यात आली होती। आकर्षक फुलांनी सजविलेला दिव्य रथ भगवान श्री सत्यसाईबाबांच्या पवित्र पादुका आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले होते। रथयात्रा गावात दाखल होताच टाळमृदंगाचा गजर, हरिनाम संकीर्तन आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने भाविकांनी जल्लोषात स्वागत केले। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत श्री सत्यसाईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले। या रथयात्रेद्वारे श्री सत्यसाईबाबांचा सर्वांची सेवा करा, सर्वांना मदत करा आणि कोणालाही दुःखवू नका हा मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला। आळंदीतील स्वागत। ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमी असलेल्या श्री क्षेत्र आळंदी येथे देखील रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले। हरिनामाच्या गजरात, भजन, कीर्तन आणि दिंडीच्या माध्यमातून भक्तांनी श्रद्धेचा अनोखा उत्सव साजरा केला। महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी श्री सत्यसाईबाबांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले। कार्यक्रमाची सांगता। फुलगाव येथे कीर्तन, भजन, महाप्रसाद वितरण आणि साई भजनाचे कार्यक्रम पार पडले। रात्री साई भजन, आरती आणि जागर कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक उपस्थित होते। भगवान श्री सत्यसाईबाबांच्या प्रेम, सेवा आणि मानवतेच्या संदेशाने प्रेरित ही प्रेमवाहिनी रथयात्रा भाविकांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरली आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी मानव मित्र न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।